16 सोमवारचे व्रत हे भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी केले जाणारे अत्यंत पवित्र आणि प्रभावी व्रत मानले जाते। 16 सोमवारचे व्रत कोणी आणि कसे करावे तसेच त्याचे नियम काय असतात हे मी पहिल्या 2 व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। या व्हिडिओमध्ये आपण 16 सोमवारची व्रत पूजा कशी करायची ते पाहणार आहोत। कोणत्याही प्रकारची पूजा ही अग्नीला साक्ष मानून केली जाते, म्हणून सर्वप्रथम आपल्याला दीप लावून त्याची पूजा करायची आहे। त्यानंतर थोड्याशा अक्षतांवर शिव परिवाराचा फोटो आपल्याला स्थापित करून घ्यायचा आहे। या फोटोमध्ये आपल्याला गणपती बाप्पाची सर्वप्रथम पूजा करायची आहे। गणपती बाप्पाचा कोणताही मंत्र येत असेल तर तो म्हणावा। फोटो नसल्यास 2 नागिनीच्या पानावर सुपारी नाहीतर गणपती बाप्पाची छोटी मूर्ती घ्यावी। गणपती बाप्पाचा अभिषेक करून हळदी, कुंकू, फूल आणि दुर्वा वाहावा। त्यानंतर आपल्याला देवी पार्वतीची ओटी भरायची आहे। ही रेडीमेड ओटी आहे, तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळून जाईल। तसेच या ओटीच्या खाली 16 शृंगाराचे साहित्य देखील आहे। 16 शृंगाराचे साहित्य घेऊन आपल्याला देवी पार्वतीची ओटी भरायची आहे। त्यानंतर आपल्याला महादेवाचे पूजन करायचे आहे। महादेवाला हळद कुंकू वाहिले जात नाही, म्हणून महादेवाला विभूती आणि अक्षता वाहावी। त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे। कलश स्थापना करताना कुंकवाच्या साहाय्याने स्वस्तिक काढावा। त्यानंतर कलशाला कुंकवाच्या साहाय्याने खालून वरच्या दिशेला 5 बोटं लावून घ्यावी। कलशाच्या पाण्यात हळदी, कुंकू, तांदूळ, फूल, दुर्वा आणि गंगाजल टाकावा। त्यानंतर कलशावर हळदी कुंकू लावलेला नारळ बसवावा। तांदळाच्या साहाय्याने एक छोटंसं फूल तयार करून त्यावर हळदी कुंकू वाहून आपल्याला कलश स्थापना करायची आहे। कलश स्थापना करण्यापूर्वी महादेवाजवळ जी काही तुमची इच्छा असेल ती बोलावी, त्यानंतर कलश स्थापना करावी। शिवलिंगाचा अभिषेक करताना पहिले पाण्याचा अभिषेक करावा, त्यानंतर दुधाचा अभिषेक करावा आणि पुन्हा पाण्याचा अभिषेक करावा। शिवलिंगाचा अभिषेक झाल्यानंतर एका ताम्हणावर बेलपत्र ठेवावे। बेलपत्रावर शिवलिंग ठेवावे। शिवलिंगाला देखील हळदी कुंकू व्हायचे नाही आहे, म्हणून सर्वप्रथम आपल्याला अष्टगंध लावायचे आहे। त्यानंतर महादेवाला अक्षता आणि विभूती लावावी। महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहताना बेलपत्राचा गुळगुळीत भाग शिवलिंगाला स्पर्श करेल असा उलटा ठेवावा। बेलपत्राला नेहमी 3 पाने असावीत। पाने फाटलेली, तुटलेली किंवा छिद्र असलेली नसावीत। तसेच बेलपत्र तुम्ही 3, 11, 21 या स्वरूपात देखील वाहू शकता। बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणावा। 16 सोमवारच्या व्रतामध्ये पांढऱ्या रंगाची फुले महादेवाला वाहिली जातात। मीठ न टाकता बनवलेले चुरम्याचे 3 सम आकाराचे लाडू आपल्याला महादेवाजवळ प्रसाद म्हणून ठेवायचा आहे। कोणतीही पूजा करण्यापूर्वी आपल्याला संकल्प करायचा असतो। संकल्प नेहमी उजव्या हातात पाणी घेऊन केला जातो। देवाजवळ बसून तुमचे नाव, माहीत असल्यास गोत्र उच्चारून मी अमुक इच्छेसाठी 16 सोमवार व्रत करील आणि 17व्या सोमवारी उद्यापन करील असा भाव ठेवावा। संकल्प करताना उजव्या तळहातात जल, अक्षता, फुले घेऊन भगवान शंकरासमोर आपली इच्छा व नियमांची स्पष्ट वाच्यता करावी। हा मुख्य संकल्प 16 सोमवारच्या संपूर्ण प्रवासासाठी एकदाच केला जातो।